नमस्कार. तर आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट नाश्त्यासाठी रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात. मऊ लुसलुशीत अशी ही रेसिपी आहे. तर यासाठी एका वाटीचेच माप घ्यायचे आहे. तर त्या वाटीने अर्धी वाटी रवा, त्याच वाटीने एक वाटी शिल्लक राहिलेला भात, त्याच वाटीने पाव वाटी दही व अर्धी वाटी पाणी टाकून याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊयात. आता ही तयार पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊयात व्यवस्थित. गरज असेल तर थोडंसं पाणी टाकूनही व्यवस्थित मिक्सरमधील पेस्ट काढून घेऊ. आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर व चिली फ्लेक्स टाकूयात. इथे हिरवी मिरची टाकली तरी चालेल. आता बारीक चिरलेली पत्ताकोबी, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो टाकूयात. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. कॅरेट, बीन्स किंवा तुम्हाला जे आवडतील त्या टाकू शकता. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूयात. येथे मी वाळलेला कढीपत्ता टाकत आहे. आता उन्हाळा खूप आहे तर कढीपत्ता उन्हामध्ये ठेवायची गरज नाही. 2-4 दिवसात घरामध्येच व्यवस्थित कडक वाळतो. तो मी येथे कढीपत्ता टाकून परत एकत्र मिक्स केलेले आहे. आता तेल गरम करून यामध्ये फोडणी घालूयात. तर तेल गरम करून तेलामध्ये मोहरी टाकून मोहरी तडतडली की तयार फोडणी आपण मिश्रणामध्ये घालूयात व व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. झटपट व अगदी 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. प्रत्येक वेळेस फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता लागेल तसे पाणी थोडे ॲड करून आपण दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पेस्ट बनवून घेऊया. आता नॉनस्टिक पॅनला तेल लावून यावर बॅटर पसरून घेऊया व अगदी 2 मिनिटे झाकून ठेवून शिजवून घेऊ. दोन्ही साईडने व्यवस्थित आपण भाजून घेऊयात. तर आता आपली इथे झटपट रेसिपी तयार आहे. अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी ही रेसिपी खायलाही मऊसूत आणि टेस्टी लागते. मुलांनाही खूप आवडेल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.